नमस्कार, मी प्रदीप कुमार आणि तुम्ही बघत आहात PR मीडियाचा न्यूज अपडेट कार्यक्रम। रोज नवीन आणि ताज्यातरीन बातम्या बघण्याकरिता तुम्ही PR मीडियाच्या डिजिटल माध्यमांना सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। चला तर बघूया आजची नवीन बातमी। गोंदिया जिला परिषद में उपाध्यक्ष पद पर सुरेश हर्षे ने जीत दर्ज कर महायुति की सत्ता को बरकरार रखने में यश प्राप्त किया। बतौर उपाध्यक्ष अपने कार्यकाल में जिले के सर्वांगीण विकास पर PR मीडिया से बातचीत करते उपाध्यक्ष सुरेश हर्षे, उपाध्यक्ष पद पर आप नियुक्त हुए हैं, क्या कहना चाहिए जनता से? जनता से यही कह सकते हैं अपन कि शिक्षण, आरोग्य और सभी डिपार्टमेंट में अपन महायुति के माध्यम से किस टाइप से सेवा दे सकते हैं, अच्छी सेवा दे सकते हैं। अच्छी सेवा देखिए, हम लोग अच्छा जिले का विकास कैसा कर सकते हैं। और युति सरकार में इस जिले में 4 आमदार हैं युति सरकार के, और प्रफुल्ल भाई पटेल साहब, राजेंद्र जैन साहब जैसा नेतृत्व है हमारे ऊपर, और उनके नेतृत्व में हम जिला परिषद में अच्छा काम करके जिले के विकास के लिए प्रगतिशील कैसा कर सकते हैं, और हर बातों में हम अपने जिले को अग्रसर बनाने में महत्वपूर्ण योगदान प्रफुल्ल भाई पटेल और राजेंद्र जैन साहब का रहेगा। और जिला परिषद में जिस प्रकार से 40 लोगों का बहुमत है, और जिस टाइप से जिले के हर विकास में 40 लोगों का बहुमत महायुति का जो है मैंडेज अच्छा होने की वजह से कोई भी जिले के विकास में अडथळा निर्माण नाही होगा। काल जी इथं विषय समितीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये इथं आमचं मेंडेज आधी जास्ती प्रमाणात होता, चाबी भारतीय जनता पक्षाच्या विपरीत होती आणि आमच्याशी संबंधित होती। चाबी म्हणजे विनोद अग्रवाल साहेबांचे सदस्य, तर आमचं थोडंसं पडदा जड होता। आज ते भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यामुळे थोडासा आपला पडदा कमी आला, आणि त्यांना पण कुठं ना कुठं एक सभापतीपद देणं आवश्यक होता। आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रफुल्लभाई पटेल साहेब नेते आहेत, यांनी समन्वय केला की फक्त माझ्याच पक्षाला म्हणून चालणार नाही, युतीच्या घटक दलांना पण घेऊन चालवावं लागेल। आणि त्यामुळे जो भारतीय जनता पक्षाने आणि प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी निर्णय केला, आणि एक पद मागच्या काळात जो चाबी दलाला नव्हता, चाबी दल जरी भारतीय जनता पक्षात गेला, परंतु त्याला यंदा देण्याचा प्रयत्न केला। गोंदिया जिल्हा तसा तर विकसितच आहे, परंतु सुरेश बाबू यांच्या मनातला गोंदिया जिल्हा समोर 2.5 वर्षात आणखी कसा विकसित दिसेल, काय सांगा? याच्याबद्दल मी एवढंच बोलू शकतो की शिक्षणाचा जो प्रवाह आहे, शिक्षकाच्या कमता नाहीत, या कसे आपण भरून काढता येईल। जिल्हा निधी अंतर्गत आपण आता 15 दिवसामध्ये जिल्हा निधीचं बजेट होणार आहे। दुसरं 15 वित्तायक चौथ्या महिन्यात, 5व्या महिन्यामध्ये 15 वित्तायकाचं पण बजेट होईल। त्याच्यामध्ये पण शिक्षण सेवकाला कसं भरपूर निधी देता येईल, आणि जे शिक्षकाचा तुटवडा आहे या जिल्ह्यामध्ये, तो शिक्षकाचा तुटवडा दूर कसा करता येईल, हा पहिला विकास म्हटलं तर फक्त आर्थिकदृष्ट्या विकास केल्याने किंवा एखादा रोड रस्त्याचं काम केल्याने विकास होऊ शकत नाही। जिल्ह्याचा विकास करण्याकरिता प्रफुल्लभाई पटेल सातत्याने आणि महायुती सरकार कार्यरत आहे, परंतु भरती प्रक्रियेमध्ये प्रत्येक वेळेस बघितलं आपण तर कुठं ना कुठं स्टेज प्रोसेस सुरू होतो। आता बँकेची भरती प्रक्रिया झाली, कोऑपरेटिव्ह सेंट्रल लोक कोर्टाच्या जाण्याच्या मार्गात आहेत, आणि कुठं ना कुठं गव्हर्नमेंटला अडीअडचणी निर्माण होतात ना, भरती प्रक्रिया होत नाही। म्हणून जे रिक्त पद आहेत त्या पदावर आपण कसं लोकांना चांगलं शिक्षण देता येईल, आरोग्य असो किंवा शिक्षण असो, याकरिता 15 वित्तायक असो किंवा आपला 13 जिल्हा निधी, यामधून हे करू। दुसरं आपण ज्या प्रकारे बोललं की इतर विषयावर खाली जिल्हा परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, महायुती सरकार ज्या प्रकारे इथं आहे त्या प्रकारे राज्यात पण आहे, पंचायत समितीला पण आहे, त्या प्रकारे केंद्रात पण आहे। आणि एक सरकार असली तर कुठले, आता या जिल्ह्यामध्ये 4ही आमदाराचा मी आधी उल्लेख केला, 4 आमदार महायुतीचे आहेत, आणि 4ही आमदार महायुतीचे असल्यामुळे जिल्हा परिषदेला ये अड़ाता है वो अड़ाता है, इसने नहीं किया उसने नहीं किया असं म्हणण्याला किंवा कुठलाही फाटे फोडण्याला जिल्ह्याच्या विकासाला कुठेही कारण नाही। जिल्ह्याच्या विकासाला 4ही आमदार आपल्या पक्षाचे असल्यामुळे
कुठंही आपल्या जिल्ह्याचा विकास थांबू शकत नाही. आणि जे कामं आपण काही कारणास्तव मागच्या काळामध्ये सरकार कोणाची असेल कुठं कोणाची असेल, आता ते मागच्या काळामध्ये अल्पसंख्याक सरकार होती राज्यामध्ये आणि खिचाताणी होती. आता खिचाताणीचा प्रश्न संपला. म्हणून विकासाच्या बाबत जो मुद्दा उपस्थित केलं मी, तो म्हणून केलं का विकासाला गती येण्याला कोणी थांबवू शकत नाही. एखादं प्रण केलं महायुती सरकारनी असो किंवा जिल्हा परिषदनी, तर त्याला मार्ग काढायला पर्याय आहे. ग्रामीणचे रस्ते असो, अंडरग्राऊंड नाल्या असो किंवा समाज भवन असो ग्रामपंचायतच्या लेवलवरचे, या पद्धतीचे बांधकाम जिल्हा परिषदचे रखडले राहते, यावर तुमचं काय? नाही, जिल्हा परिषदेचे बांधकाम रखडलेले राहत नाही. फक्त कसं आहे, जिल्हा परिषदेला मोजका निधी येतो. स्टेट गव्हर्नमेंट सार्वजनिक बांधकाम विभागाला कोट्यावधी रुपये येतात आणि जी रोड रस्ते जिल्हा परिषदेची स्टेट गव्हर्नमेंटने आधी घेतलं, आमच्यासोबत करारनामा केला की हे रस्ते आमच्यापाशी इतर रस्ते काम करायला नाहीत, आम्हाला द्या. आम्ही त्यांना दिलं, परंतु ते फक्त मोठे रस्त्यांवर अधिक ध्यान देतात. दुसरं असं, आता एक मी उदाहरण दिलं, 29 तारखेच्या स्टँडिंगमध्ये एक मोहगाव भोसा सुपलीपार रस्त्याचं नाव दिलं आणि स्टँडिंगमध्ये मुद्दा उपस्थित केला का, म्हटलं पहिल्यांदा या रस्त्यावर कदाचित 9 महिने आधी काम झालं आणि एवढा टनाळ रोड आहे का पुन्हा त्याला कॉर्पोरेट सुरू आहे आता तुमचं, तर याला बंद करा, जिथं आवश्यकता आहे तिथं करा. तर त्यांचं कसं आहे की एक नियोजित प्लॅनिंग आहे. ते काही कुठला रस्ता कमी आहे तिथं जनप्रतिनिधी नसल्यामुळे, त्यांच्या जनप्रतिनिध्यासोबत तेवढं समन्वय नसल्यामुळे कुठं आवश्यकता आहे ते भासत नाही. एखाद्या ठेकेदारीने म्हटलं त्यांना का बा इथं रस्त्याला घ्यायचं आहे तर घ्यायचं आहे, परंतु जिल्हा परिषदेमध्ये सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य असल्यामुळे त्यांना वाटते का माझ्या क्षेत्रामध्ये जरी जिल्हा परिषदेचा 20 लक्ष असतील तर 20 लक्षमध्ये आवश्यकतेप्रमाणे कुठले रस्ते घेता येतात हे जनप्रतिनिधी सुचवतात आणि मोजकी निधी असते. आणि स्टेट गव्हर्नमेंटला कोट्यावधी खरबो रुपये असतात, परंतु त्या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्यामुळे कुठं ना कुठं समस्या निर्माण होतो. आता उरलं सवाल की आपण जिल्हा परिषदेचे काम नाही, आपण जिल्हा परिषदेच्या रेशो जरी बघितलं तर जिल्हा परिषदेच्या रेशो कार्यक्रम आदेश झाल्याच्या नंतर जिल्हा परिषदेची प्रोसेस एवढी सुरळीत आहे का एखादा छोटा ठेकेदार असला मोठा ठेकेदार असला जिल्हा परिषदेमधून सुरळीत काम करून घेतो. परंतु तिथं स्टेट BNC म्हटलं तर मोठ्या लोकांची यंत्रणा असल्यामुळे त्यांचे कामं होत नाही आणि त्याचा परिणाम आम्हाला भुगतावा लागतो. आणि जिल्हा परिषदेला सरतेशेवटी नाईलाजपणे पर्याय नसल्यामुळे कुठं ना कुठं आपल्याला तात्पुरती पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा परिषदमधून डागडुजी करावी लागतो. भरपूरदा राज्य शासनाने जिल्हा परिषदेला पाठवलेला निधी जो आहे तो कामाअभावी निधी पडून राहते, नंतर राज्य शासनाला वापस जाते. अशी परिस्थिती राज्यात भरपूरशा स्थानीय निकाय संस्थांची असते. परंतु गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये सुरेश बाबूच्या कार्यकाळात असं काही घडणार नाही, याची ग्वाही जनतेला कशी द्यावी? याच्यामध्ये एखादं राज्य शासन असो किंवा केंद्र शासनाचं जे डायरेक्ट निधी असो किंवा जिल्हा परिषदेचा असो, जी मंजुरीची प्रोसेस असते, पहिल्यांदा तर आपण जिल्हा परिषदेमध्ये काममंजुरीची प्रोसेस वेळी केली पाहिजे. आपण 31 मार्च असेल 2 वर्ष संपायच्या आधी 1-2 महिन्याच्या आधी जरी प्रोसेस केली तर कार्यक्रम आदेश होऊ शकत नाही. एखादं तड्याचं एक उदाहरण सांगते मी. एखादं तड्याचं काम असेल, एखादं नाल्याचं काम असेल, एखादं आपण चेकडॅम तयार करत असो किंवा कुठलंही काम असेल तर पावसाअभावी त्याची आपल्याला करायचं आहे 31 मार्चपर्यंत आणि आपल्याला पाऊस किंवा संपते 3-4 महिन्यामध्ये, तर ते असे कामं होत नाही आणि जी निधी परत जातो अशा कामावर आम्ही जेव्हा शासनाने व्हाईट बुकमध्ये प्रोव्हिजन केलं किंवा एखादं मंजुरी दिली तर त्याला प्रशासकीय मंजुरी देणं, त्याला कार्यक्रम आदेश करणं आणि वर्क ऑर्डर करणं हा बिलकुल वेळी करून आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला कमीत कमी वेळ मिळाला पाहिजे, जेणेकरून राज्य शासनाला निधी परत जाणार नाही. गोंदिया जिल्ह्यातील जनतेला तुम्ही काय अपील करू इच्छिता? मी गोंदिया जिल्ह्यातील जनतेला एवढीच अपील करतो आजच्या प्रसंगी की आपण ज्या प्रकारे फक्त शिक्षण असे किंवा आरोग्य असो यावर जोपर्यंत जनतेचा सहयोग राहणार नाही, जनतेचा सहभाग राहणार नाही, तोपर्यंत जिल्ह्याच्या विकासाला शासकीय यंत्रणा
सुसज्ज करू शकणार नाही, पर्यंत आपण लक्ष घालणार नाही तोपर्यंत चांगला करू शकणार नाही. म्हणजे जोपर्यंत सहभाग जनतेचा राहणार नाही, एखादं शिक्षण असो, आरोग्य असो, एखादं बांधकाम असो किंवा कुठलाही असो, मी जनतेला आजच्या प्रसंगी उपाध्यक्षांना त्यांनी एवढीच अपील करतो की येणाऱ्या काळामध्ये सर्वांमध्ये जनता जागृत झाली पाहिजे आणि जनतेने जागृत होऊन सर्व करून घेतलं पाहिजे, याशिवाय पर्याय नाही.